भारतात अनेक ठिकाणी धर्म आणि राजकारण हातात हात घालून समोर आलेले दिसतात। लार्जर दॅन लाईफच्या प्रेमात असलेल्या भावनेला प्राधान्य देणाऱ्या दक्षिण भारतात तर या दोन्ही गोष्टी एकमेकात इतक्या गुंफल्या गेल्या आहेत की उकल करायला गेलं तर गुंता वाढायची शक्यता जास्त। आता बालाजीच्या प्रसादावरून रंगलेल्या वादात सुद्धा याचं प्रतिबिंब पाहायला मिळतंय। चंद्राबाबू आणि पवन कल्याण यांनी धडाक्यात प्रचार करत जगनमोहन यांची सत्ता उलथवून लावली आणि चंद्राबाबू सरकारनं जगनमोहन यांच्या कार्यकाळातील विविध गोष्टींवरून त्यांना घेरणं सुरू केलं। त्यातच एक भाग म्हणजे तिरुपती प्रसादातील भेसळ प्रकरण। फक्त राजकारणाचा विचार केला तर हा संघर्ष अतिशय जुना म्हणजे 90च्या दशकापासून आहे। जगनमोहन यांचे वडील वाय.एस. राजशेखर रेड्डी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते। सोनिया गांधींचे विश्वासू मानले जायचे। संयुक्त आंध्र प्रदेशात 2004 आणि 2009 असे सलग 2 वेळा काँग्रेसला सत्तेत आणत ते मुख्यमंत्री बनले होते। 1999 ते 2009 साली हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये निधन होईपर्यंत चंद्राबाबू आणि वाय.एस.आर. यांच्यातील राजकीय वैराची अनेक रूपं आंध्र प्रदेशानं पाहिली आहे। जसं आपल्याकडे शिर्डी देवस्थान ट्रस्टवर सत्ताधाऱ्यांची माणसं नेमण्याचा प्रघात आहे, तसंच आंध्रात कोणाचीही सत्ता आली तरी सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती ट्रस्टवर आपलं नियंत्रण असावं यासाठी प्रयत्न केला जातो। राजकारण साधण्याच्या नादात चुका होणार हेही ठरलेलं। फक्त चंद्राबाबू आणि पवन कल्याण यांनी इथंच थांबून कोट्यावधी भक्तांना चरबीयुक्त प्रसाद ज्यांनी खायला लावला, हजारो कोटींची संपत्ती असलेल्या ट्रस्टला खराब दर्जाचा प्रसाद ज्यांनी पुरवला, त्या साखळीला उजेडात आणतील अशी आशा करूया।